नाना सुखदुःखे भोगतो देहात्मयोगे. देह आणि आत्म्याच्या संबंधित योगाने सुखदुःखाची निर्मिती होते, हा संतांचा सिद्धांत आहे. तुमचा सुखदुःख देणारा या जगामध्ये कोणीही बाहेर नाही. अनेकदा वाचन आम्ही तुमच्यासमोर ठेवले. कोऊ न काऊ सुखदुःख करदाता, निजकृत्य कर्म फल भोग सब भ्राता. पण मित्र हो, आपण सगळे विसरतो. लक्षात घ्या, जीवन जगत असताना आपण दुसऱ्याच्याच माती काहीतरी मारतो. असं समजत नाही की माझा स्वभावाने समज बदलली आहे, माझा स्वभाव मला त्रास देत आहे, माझी समज मला त्रास देत आहे, माझं जीवन बर्बाद करत आहे, असं कोणाला तरी वाटते का? नाही वाटत. मग जर वाटत नसेल, संतो कथनी कथे सो खोटा. कारण बोधकी लक्षण रहनी आहे. रहनी बिना कस बोध. वाणी रटे ते काम नाही, सार ग्रहण करू शोध. वाणी रटल्यानं जमत नाही. तुम्हाला समजा ज्या ग्रंथांच्या कथनांचा श्रवणांचा आपल्या मनावर प्रबोध झाला असेल, त्या बोधाची लक्षण काय? रहनी. कथनी, वदनी आणि रहनी. कथनी, करणी आणि रहनी त्रिकुटी आहे. जीवनामध्ये सुख समाधान पाहिजे असेल, जीवाचं कल्याण करायचं असेल तर त्रिकुटी कोणती? कथनी, करणी आणि रहनी. यासाठी शास्त्र आहे, ग्रंथ आहे. वेदशास्त्र पुराणे आपुल्या स्वहिता कारणे, बोलिले असे नाना निरूपणे साधू संती. साधू संतांनी वेदशास्त्र पुराणांच्या माध्यमांनी, कथनांच्या, कीर्तनांच्या, प्रवचनांच्या माध्यमांनी, हरिपाठांच्या, सामुदायिक प्रार्थना, ध्यानांच्या माध्यमांनी काय सांगितलं? आपल्या स्वहिताचा मार्ग सांगितला. राजो, लक्षात घ्या. स्वहिताचा मार्ग कळो नाही आला, कळो नाही आला. 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 वाया गमाविला नरदेहा, वाया गमाविला नरदेहा, वाया गमाविला नरदेहा, नरदेहा, नरदेहा. स्वहिताचा मार्ग कळो नाही आला, कळो नाही आला. स्वहिताचा मार्ग कळो नाही आला, कळो नाही आला. वाया गमाविला नरदेहा, वाया गमाविला स्वहिताचा मार्ग कळो नाही आला, कळो नाही आला. स्वहिताचा मार्ग कळो नाही आला. वाया गमाविला नरदेह. तुम्ही जे पाठांतर करता, भजन पूजन करता, व्रतवैकल्य करता, सामुदायिक प्रार्थना ध्यान करता, हरिपाठ करता, करणं वाईट नाही आहे, पण ते कशासाठी? स्वतःच्या हितासाठी.
है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गमय संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय. सगळ्यांना पाठ आहे, 40-50 वर्षापासून म्हणत आहे. पण स्वर्गमय झाला का? नरकमय आहे संसार. कोणासाठी लिहिलं महाराजांनी? प्रार्थना करणाऱ्यासाठी लिहिलं. कोणाकडून अपेक्षा केली? गुरुदेवा आमचा संसार स्वर्गमय झाला पाहिजे यासाठी केली का? नाही 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 नाही, त्यांनी नाही करायचा संसार स्वर्गमय, आपणाला करायचा आहे. लक्षात. तुकड्या दास म्हणे कर्म करारे चोखट, आणि अविद्येची वाट चोखाळूनी. कर्म चोखट करा. म्हणून हे जे अविद्यायुक्त कर्म आहे, अविद्यायुक्त कर्माचा अर्थ असा आहे, अविद्या कशाला म्हणावं? विद्या आणि अविद्या. विद्या म्हणजे शिकलेला माणूस होय का? अविद्या म्हणजे अनपण माणूस होय काय? नाही. काल परवा एका जण तुला किती साख्या पाठ आहे का म्हणे. नाही साख्या तर पाठ नाही, गेला जन्म तो जावा या बोलायला ते मागच पाहत नाही. अरे नुसत्या साख्या पाठ केलंच नाही पाठ होत बाजू. लक्षात घ्या, साख्या तर पाठ करावंच लागल. असं समजू नये का साख्याला पाठ केलं नाही तरी तुम्ही ते लवकर लवकरच पकडता. चहा सोडून द्यावजी, एखाद्या वेळ घ्या, नाही का? एखाद्या वेळ घ्यायला काय हरकत नाही, पूर्ण सोडून नाही द्यावं. अशी आपण संधी पाहतो. लक्षात घ्या. म्हणून विचारलं म्हणे साख्या किती पाठ आहे? पाठ काहीच नाही. म्हणे तू धंदा काय करतो? मी म्हणे कापूस खरेदी करतो. साख्या किती पाठ आहे? 325. असं का? कापूस खरेदी करते? हो. काटा पाहू दे म्हणे तुझा. काटा पाहिला, काट्या साख्यात काही उतरलाच नाही. नाही. कापूस घरी पाहिला, 5-6 पंप पाणी टाकूनच आहे कापसात. नाही बाबाजी. मित्रो, हे जीवनातून काढासाठी पाठ करायचं पाहिजे. लक्षात घ्या. पाठ करे यही अर्थ लगावे, गुरुपद नेम प्रेम सो पावे. पाठांतर जरूर करा, परंतु त्या पाठांतराने मन शुद्ध झालं पाहिजे, वाणी पवित्र असली पाहिजे, अंगी लिनता आली पाहिजे. आपला प्रपंच आणि परमार्थ. तुम्ही असं नाही म्हणू का बाबाजी या विचारानं आणि विकारानं आमचा प्रपंच जमल का? प्रपंच जरूर सुखाचा होते. लक्षात घ्या. विचार विवेकयुक्त प्रपंच जर करणी असेल, विचार विवेकयुक्त जगणं असेल तर प्रपंचही सुखाचा होते. माणसाच्या जीवनामध्ये दुःख कशामुळे येते? परमार्थी माणसाला सुख मिळते आणि प्रपंची माणसाला दुःख मिळते. हा भ्रम डोक्यातून काढून टाका. प्रपंची असो की परमार्थी असो, जीवन जगत असताना विषय विकार घेऊन जगता की विवेक विचार घेऊन जगता? कुठेही असा, मठ मंदिरात राहा, ढोरं राखत राहा, शेतात राहा, कापूस वेचत राहा, निंदन करत राहा, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमचं जे करणं आहे, तुमचं जे बोलणं आहे, तुमचं जे वागणं आहे ते विवेक विचाराचं आहे की विषय विकाराचा आहे हे शोधा. विवेक विचाराचं तुमचं जगणं असेल तर बाबाजी प्रपंचातही परमार्थ आहे. लक्षात घ्या. प्रपंच हा पाया आहे परमार्थाचा. लक्षात घ्या. प्रपंच हा परमार्थाचा पाया आहे. जो प्रपंची प्रमाण तोची परमार्थ करील जाण, जो प्रपंची अप्रमाण तो परमार्थी खोटा. प्रपंच प्रमाणबद्ध असला पाहिजे तर तो आहे परमार्थाचा पाया. प्रपंच अप्रमाणबद्ध असेल तर परमार्थ कधीच होत नाही. व्यवहार न कळला ज्याला, परमार्थ कशाचा त्याला. म्हणून म्हटलं आहे ज्ञान ग्रंथ कब चातुर किन्ना, विषपर बांधे विषय की मोठी. नहीं तजी अनरीत और कुल लालच, जग में बड़ घर लुटे. संतो कथनी करायचो, कथनी कथेसो खोटा. मग यासाठी काय करावं लागते? साच पिया की चालन आवे, साच पिया की चालन आवे, साच पिया की चालन आवे, पिया की चालन आवे, साच पिया की चालन आवे.
नहीं हृदया है हेता, हृदया है हेता, ऐसी भक्ति मुक्ति ना पावे, ऐसी भक्ति मुक्ति ना पावे, ऐसी भक्ति मुक्ति ना पावे, साहेब नहीं है काका संतो, कथनी कथे सो झूठा, संतो कथनी कथे सो झूठा, संतो कथनी कथे सो झूठा. यासाठी काय करावं लागत साहेब कबीर साहेब? साच पिया की चालन आवे. साच पिया म्हणजे मालक. शरीराचा खरा मालक कोण आहे ओळखून घ्या. शरीराचा मालक ईश्वर नाही आहे, देव नाही आहे, भगवान नाही, अदृश्य शक्ती नाही आहे. शरीराचा मालक बाहेर नाही आहे, लक्षात घ्या. घरामध्ये राहणारच मनुष्य घरामध्ये नियंत्रण राखू शकतो. दिल्लीला असलेला कर्मचारी शेगावच्या घरचा नियंत्रक नाही. साच पिया की चालन आवे. चाल म्हणजे वर्तणूक, व्यवहार, जगण्याची पद्धत, विचाराची पद्धत, वैचारिक भूमिका. साच पिया की, साच पिया, खरा पिया कुठं आहे? तुकड्या दास मने भूलू नका वरी, आपुले अंतरी पहावा देव. तुम्हाला जो देव पाहिजे, तुम्हाला जो मालक पाहिजे, तुम्हाला जी अदृश्य शक्ती पाहिजे, ती कुठं आहे? इकडे आहे, तिकडे नाही आहे. खोटा भ्रम ठेवू नका. इथं आहे जो जीव, हा जीव ज्ञान धर्म घेऊन बसला. याला ज्ञान धर्माचं कर्म हा अविद्यायुक्त कर्मामुळे करू देत नाही. कारण प्रवृत्तीच्या आहारी गेलेला जीव आहे. प्रवृत्तीच्या आहारी प्रवृत्ती समजते तुम्हाला? प्रकृती, आपलं 5 तत्वांचं शरीर जे आहे, या 5 तत्वांच्या शरीरामध्ये 5 तत्वांचे गुणधर्म आणि रजोगुण, तमोगुण आणि सात्विक गुणांचे संस्कार. हा जीव तामस, राजस, सात्विक गुणांचे संस्कार घेऊन या शरीरात बसलेला आहे. हा तामसी, राजसी, सात्विक असल्यामुळं हा जीव या शरीराचे 5 कर्माचे गुणधर्म आहे, त्या गुणधर्मांचा सात्विक तामस वृत्तीनं स्वीकार करत आहे. डोळस वृत्तीनं करून नाही राहिला. डोळस वृत्तीनं स्वीकार केला की मग याला कोणाचीच गरज नाही. साच पिया की चालन आवे. करतो का आपण? खरी करतो. ज्ञानाचा धर्म करतो. आपल्या वाटतं आम्ही स्त्री आहो, आम्ही पुरुष आहो, आम्ही बाप आहो, आम्ही आई आहो, मित्र हो. हा देहधर्म आहे. देहधर्मे देहध्यासे देहधर्म नाही. देहध्यास घ्याल तर देहधर्माचं काम होईल. जिथपर्यंत आपण देहधर्माचं काम करू, स्त्री धर्म, पुरुष धर्म, शिष्य धर्म, गुरुधर्म, जाती धर्म, पंथ धर्म, याचं जिथपर्यंत आपण जीवन जगू तिथपर्यंत मित्र संतो कथनी कथे सो खोटा. नई हृदया है हेता, साच पिया की चालन आवे. सत्य वस्तुस्थितीचा ज्ञानधर्मी जो जीव आहे, या जीवाचा ज्ञानधर्मांच्या धर्मांनी, गुणांनी, विचारांनी आपल्या जीवनाची चाल चालत नाही, व्यवहार करत नाही, जीवन जगत नाही. आणि या साधनांचा वापर करताना नाही हृदय है चेता. आपल्या हृदयामध्ये हेतूही नाही. तो आहे का तुमचा हेतू की स्त्री बंधन, पुरुषाचं बंधन मिटलं पाहिजे, आमच्या जीवनातून नाना प्रकारचे कलह, समस्या निवारण झालं पाहिजे? अरे समस्या डोक्याकडे उशाकडे घेऊन जगता. एक एक दिवस निघत आहे, समस्या वाढत आहे, पण समस्या कधी मिटतच नाही. दिवसामागून दिवस चालले, वर्षामागून वर्ष चालले. मिटल्या का कोणत्या समस्या तुमच्या? नाही. मग पाठपठण, ज्ञानाचा अभ्यास, कीर्तनांचं श्रवण कशासाठी आहे? समस्येचं पोषण करण्यासाठी का समस्या मिटवण्यासाठी आहे? काय बाई, समस्या मिटवण्यासाठी आहे ना? तुम्ही अंतर्मनाला विचारा बरं, समस्या किती मिटवल्या नाही का? मिटवल्या असेल तर चांगलंच आहे. समस्या मिटवण्यासाठी ज्ञान आहे. ज्ञानाने विवाद होत नाही, ज्ञानाने वाद साधल्या जाते. घराघरामध्ये तुमचे स्त्री पुरुषाचे भांडणं आहे, भावाभावाचे कलह आहे, शेजाऱ्याचे कलह आहे. हे लक्षण आहे तुमच्याजवळ ज्ञान नसणे.
ज्ञान जर असेल तर ज्ञान हा कलह मिटवण्यासाठी वापरात आणला जातो, ज्ञान कलह वाढवण्यासाठी नाही. तुम्ही म्हणाल आजी पण घरचा माणूस दारू पिते. अरे दारू पिते गोष्ट खरी आहे, विवश आहे. मग कलह तयार करण्याचा धर्म त्याच्याजवळ आहे. तू ज्ञानी आहे ना, मग तू ज्ञानी आहे, तुझ्यावर धर्म कोणता पाहिजे? कलह तयार करण्याचा का कलह मिटवण्याचा? हां, पण कसं जी? तो काही शिवा देतो ना जी, तो तर काही शिवा देणारच आहे. ते काल ढोरकी सांगते दारू पिणार काही बोलते म्हणून तुम्हाला काल सांगायला लागते. पण तुम्ही काय करायचं? गम खा, गम खा, गम खा, दम धरा, दम धरा, दम धरा, शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधानाचा अभ्यास करता कशाला? नाही. सहनशीलताची त्याचे ब्रीद, तोंडी नये कधी अपशब्द, जरी झाला वाद विवाद तरी गांभीर्याशी न सोडावे. राष्ट्रसंतांची ग्रामगीता म्हणते राजे हो, तुम्ही आपलं काऊन ब्रीद दुःख आत्ताचा भंग झाला ना, जळाचे जळत्व ठाईचं असती नाही. आता तो जडबुद्धीचा माणूस आहे. जितकं बोलते, जितकी नुकसान करते, जितका अपमान करते, तितका सहन करणं हे ज्ञानाचं अंग आहे. ज्ञान म्हणजे का नुसतं बोलायचं कमी, नुसत्या पाठ करायच्या कमी, नुसतं सांगायच्या कमी नाही. आत्ता माझ्या अंगावर यान थुकून टाका, थुकल्याबरोबर राग येत असल टाकून द्या, अनंत महाराजाला काही कामाचा नाही. थुकून तर पहा नाही, राग नसेल येत तर. मागच तर मी तुम्हाला सांगितलं, संडासला गेलो थाली घेऊन बाहेर, तिकडून एक जण माझ्या गालात 2-3 थापडस मारून दिल्या. नाही मी भाऊ हरिभाऊ काहूंगा, काहून नाही बोलू नको म्हणे, तुझा खूनच करून टाकेल म्हणे. तू काय समजून राहिला म्हणे, जास्त शहाण झाला का म्हणे. आता सतीन पुढं शहाण पण शिकवायला जमत होतं का जी? चूप राहिलो. वेळ निघून गेली, 2-4 दिवस होऊन गेले, लोकांना माहीत झालं, त्याला शिव्या द्यायला लागले. 5-6 दिवसांनी घरी आलं, माझ्या पायावर डोकं ठेवलं. आता तुम्ही त्याच्यासारखं कुत्र्यासारखंच कुत्रं झालं असतं, पायावर डोकं ठेवलं असतं का बाबाजी? नाही. निंदिती हे लोक जरी का विसर त्यांचे बोलणे, या जगाची रीत आहे निंदणे मग वंदने. या जगाची रीत आहे निंदणे मग वंदने. निंदिती हे लोक जरी का विसर त्यांचे बोलणे, या जगाची रीत आहे निंदणे मग वंदने. या जगाची रीत आहे मग वंदने. ही जगाची रीत आहे राजो, लक्षात घ्या. थंड पाण्याला गरम वस्तूचा, गरम विस्तवाचा संपर्क साधला रे साधला, त्या गरम विस्तवाच्या संपर्काने किती थंड पाणी असेल बाबाजी, गरम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अविद्यायुक्त कर्म टाळा. लक्षात घ्या, ते अविद्याग्रस्त लोक आहे, ते आपला धर्म कसा बदलल राजे हो. तुम्ही सज्जन आहात, तुम्ही अभ्यासू आहात. अभ्यासकासाठी सध्याधिष्ठित वस्तूचा स्वीकार करावा लागते, वैचारिक भूमिका गाठावा लागते. या गोष्टी शिकायला लागेल आपल्याला. पण साच पिया की चालन आवे, नाही हृदया है हेता. आपल्या हृदयात उद्देशच नाही तो की आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, कोणतीही समस्या निर्माण झाली तर ती सहन केली पाहिजे, स्वीकारली पाहिजे. तो आपल्या प्रारब्धाचा भाग आहे. आपुल्या कर्माचा भोग सुखाने भोगावा, संत देवाचा संग. लक्षात घ्या, आपल्या कर्माचा जो भोग आहे तुम्हाला किती लपले मिटत नाही. मी मागच एका कीर्तनात सांगितलं, दारू पिणारा मनुष्य कोणालाही शिवाय देत नाही. देते का कोणाला शिवा? आमच्या गावात एक दारू पिणार आहे तर कोणालाही शिवाय देते का? नाही नाही, मी दिसलो का शिवाय देते. काहून देते? कीर्तनात उचले धंदे केले मी. दारू पिणारे खराब राहतात, त्यांना ऐकलं, त्याला का बाहेर चांगलं लागेल का? त्याला दुःख लागायचं बोलल्यावर तुम्हाला त्यांना दुःख नाही द्या. तुम्हाला बरं वाटलं दुःख देतानी, आपुली करणे न विचारी म्हणी, वाया काळ ठेवून दोषी जीवा.
अरे कीर्तनात ते शब्द वापरायचे कायले नाही का? वापराबाजू तुम्हाला अडचणी येईलच का नाही? आपण असं काही जीवन जगतो की आपण आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करतो. चालण्या बोलण्या खाण्यातून आपल्याला त्याचं भान राहत नाही. आपल्या वाटतं आपण बरोबरच आहोत. बरोबर असल्यावर चूक नाही होत बाबाजी. बरोबर गणित सोडवलं का असे मूर्ख नाही तपासणारे. बरोबर आहे गणिताला मार्क नाही द्याव. शक्य आहे का या गोष्टी? नाही. इकडे पहा, अंतरात्म्याला विचारा. मला ज्यांच्यापासून त्रास झाला, ज्या समस्या माझ्यासमोर येत आहे, ज्या घटना माझ्या जीवनात घडत आहे, जी दृष्टी माझ्याविषयी लोकांची झालेली आहे, त्याला कारणीभूत मीच आहो. लक्षात घ्या. आपुलाला भोग येती आपुल्याने, आपुलाला भोग येती आपुल्याने, वाटते जनाने केले ऐसे, वाटते जनाने केले ऐसे, आपुलाला भोग येती आपुल्याने, आपुलाला भोग येती आपुल्याने. वाटते जनाने केले ऐसे. अविद्यायुक्त कर्म करणाऱ्या जीवाजवळ अशीच भ्रांती असते की आपल्याच कर्माचा तो भोग आहे, पण हा दुसऱ्यांनी आणला अशी त्याची समज असते. ही समज जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्ही किती शास्त्र वाचा, पाठ पाठांतर करा, पूजा करा, सामुदायिक प्रदान ध्यान करा, मित्र हो, जीवाचं हित कधी होणार नाही. म्हणून संतांनी सांगितलं आहे, तुम्ही प्रपंच करू नका, परमार्थच करा, पोरबाळ सोडून द्या. हा चुकीचा उपदेश आमच्या साधू संतांनी कधीच केला नाही. आम्ही त्यांचं ऐकत नाही. परपंचमे व्यय मत करो, 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 परपंचमे व्यय मत करो. धन धर्म में गृह खर्चे, धन धर्म में गृह खर्चे, धन धर्म गृह में खर्चिए, धन धर्म गृह में खर्चिए. भगवान की बातें तजो, भगवान की बातें भगवान की बातें तजो, परमार्थ ही नित चर्चिए, परमार्थ ही नित चर्चिए, परमार्थ ही नित चर्चिए. परपंच व्यय मत करो, परपंच व्यय मत करो, परपंच व्यय मत करो, परपंच में व्यय मत करो, धन धर्म में नित खर्चिए. सज्जनांना, साधकांना, गुरुभक्तांना, उपासकांना संतांनी संदेश दिला आहे, बाप हो, परपंच में व्यय मत करो, धन धर्म गृह में खर्चिए. जो पैसा मिळवता तुम्ही कष्टांनी, लक्षात घ्या, तो पैसा प्रपंच म्हणजे पंचविषयांच्या पूर्तीसाठी खर्च करू नका. धन धर्म गृह में खर्चिए. प्राप्त झालेलं धन जोडीने या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. साधकांनी, उपासकांनी कष्ट करून धन जोडलं पाहिजे.
आमच्या समाजामध्ये जो प्रचार प्रसार चालू आहे त्या प्रचार प्रसारापासून अनेक लोक आपापले स्वार्थ साधत आहे, लोभी बनत आहे, लखपती इजारदार होत आहे, खूप पैसा खर्च करत आहे, मनमौज करत आहे. मित्र होय पापाचे काम आहेत. आपल्या कष्टाने धन दिलं पाहिजे. नेहमी आमचे संत सांगतात, लक्षात घ्या, कष्ट करूनीच धन जोडावे, ते धन सत्कारीच लावावे, निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लागुनी. इथं आपल्या बैठकीमध्ये एक सद्गुरू महाराज आहे. कोणते? हां, आहे ना तुमच्या परिचयाचे? नरसिंह महाराज आहे ना? लखपती आहे का? रोजा पाण्यानं जाते, पोट भरत आहे. महाराज होय, रोज रोज पाणी करते, ढोरं राखते, निंदन करते, कापूस असते, खूप खाल टाकते. महाराज म्हणजे का मोठा राजा हो का? फुकट खाया नाही मित्र. फुकट खाणारे बनू नका, धंदे सोडून देऊ नका, शेतीवाडी सोडून नका देऊ. जे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये इमानदारी टाका. प्रामाणिकतेने करणे काम हेची आमुची ईश्वर नाम, आणि सर्व जीवमात्राशी ऐक्य प्रेम धर्म तो हाची आमोचा. हाची मनी दृढ धरिता निर्धार, परमार्थ नाही यावनी थोर, किंबहुना हाची परमार्थ सारा अनुभव यांचा. व्यापा काय शिकवलं, काय सांगितलं न काय करता राजे हो, कसं सुख समाधान प्राप्त होईल. परपंच में व्यय मत करो, धन धर्म गृह में खर्चिए, बकवाद की बातें तजो, परमार्थ ही नित जानिए. नित चर्चिए, परमार्थाचे आपापल्या हिताच्या गोष्टी सांगा. हा असा होता आणि तो तसा होता, त्याची ते मावस बहीण हो, त्याची ती चुलत बहीण हो, ते सगळी बहीण हो. काय उचले धंदे करता, तुम्हाला काय त्याचं नातं आहे? नाही, आपलं पाहणं, आपलं पोट कोणाला दिसते? पाठ दिसली पाहिजे माणसाची, पाठ नाही दिसत, लोकांच्याच पोटाकडे पाहता. ग्रंथानं ते शिकवलं नाही मित्र हो, अभ्यासानं ते शिकवलं नाही. साधू संतांचा उद्देश तो नव्हता. साधू संतांचा उद्देश होता कोणता? हे सर्व काही वृत्तीवरी, वृत्तीच करावी लागे सुसंस्कारी. आणि पुढं ओव्या पाठ आहे राजो, भक्कम पाठ आहे, पण जीवनामध्ये कामे लावत नाही. म्हणून परपंच में व्यय मत करो, धन धर्म गृह में खर्चिए, बकवाद की बातें तजो, परमार्थ ही नित चर्चिए. परमार्थाच्या गोष्टी नेहमी बोला, याच्या त्याच्या उन्हपुरी गोष्टी करू नका. कीर्तनकार प्रवचकांना माझी नम्र विनंती आहे, उपदेश नाही ना आदेशही नाही. कीर्तनामध्ये जे ऐका लोक त्याची ऐशी तैशी करू नका. नाही, अरे खाल्लं असं एखाद्या वेळ, तेच ते तुम्हाला उदाहरण दुसऱ्या गोष्टीने का बोलायला नाही. गेला असं देवाच्या मंदिरात थाली पाणी घेऊन त्याचीच टिंगल. अरे ज्ञानाचा अभ्यास करतो राजाहून, त्याचे सुनर पाहता, त्याची ऐशी तैशी करून टाकता. आपल्याला शोभत नाही राजू. आपण मायबाप बनलो पाहिजे, त्यांचे विवश आहे ते. त्यांनी आपल्याला शिवाय दिला ते शिवाय देऊ द्या, पण तुमचं बोलणं चुकू देऊ नका. माणसं जोडा राजे होते, तुमचं कीर्तन ऐकायला आले, त्याने हाकलून लावू नका. चांगुलपणा, लवचिकपणा स्वीकारा. नक्षी का काही अंगीकारले पाहिजे. तुका म्हणे जयशी दाखवावी वाणी, 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 तुका म्हणे जयशी दाखवावी वाणी. ती द्यावी भरोनी शेवट तो, 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 शेवट तो भागवावी